वर्जन फिटले पितरांचे ऋण विठ्ठल प्रविश्य मम वाचि मिमां प्रसुप्तां संजीवित किल शुद्धर सुधाम्ना अन्यं शतजन श्रवणत्वगाधीन प्राणान् नमो भगवते पुरुषाय पांडुरंगा करो नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवां मुक्तवै नमो त्रिभुवने पावन आद्यत्रय जननी देवांची यस्यास्तु द्राट द्राट ब्रह्मबलं टम 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 सम टम समृडम समृडम भूयकम अलालम तैलम 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 कुखं कुखं ध्यायन्ति प्रान्ते पातनो चंद्रचूडां ओम नमो ज्ञानेश्वरा पदावरी दिला आपुली करी माझे झाले गया वर्जन फिटले पितरांचे ऋण प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगमान्य जगद्गुरु ज्ञानेश्वर तुकोबराय यांचा 4 चरणाचा आणि पितरांच्या ऋणातून मी मुक्त कसा झालो याचे विवेचन करणारा अभंग आहे. विठ्ठल अभंगावरती बोलण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो कसा सर्वांना ज्ञात असणारे सर्व सुपरिचित अध्यात्मामध्ये ज्यांचं नाव अगदी प्रेमाने घेतलं जातं असे असणारे आपले दत्तात्रय अण्णा यांना जाऊन आज वर्ष झालं. गए हुए आते नहीं बस उनकी याद आती है या उक्तीप्रमाणे वर्ष कसं गेलं तेही कळलं नाही. पण अचानक बसलेला हा धक्का सहन करत करत आज 1 वर्षापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. अण्णांच्या जाण्यानं जाधव कुटुंबियामध्ये असणारी दुःखाची पातळी जी आहे ती अजून तशीच आहे, कारण तो धक्का अजून काय सावरला गेलेला नाही. 1 वर्ष झालं. 1 वर्ष झाल्यानंतर वर्ष श्राद्ध नावाचं एक कर्म असतं, ते पुत्रानं करावंच लागतं. जीवितो वाक्य करणात क्षयायो भूरी भोजनात गया पिंड प्रदानाश्च त्रिभी पुत्रस्य पुत्रता 3 कारणानं पुत्राची पुत्रता सिद्ध होते. काय जीवितो वाक्य करणात जोपर्यंत आपले आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत ते जसं सांगतात तसं आचरण करणं. जीवितो वाक्य करणात क्षयायो भूरी भोजनात त्यांचा क्षय झाला म्हणजे त्यांनी देह सोडला नंतर काय करायचं, त्यांची जी तिथी असते त्या तिथीला क्षयायो भूरी भोजनात पुण्यकर्म अन्नदान असेल ज्ञानदान असेल हे सगळं काय करावं. कारण का ज्याप्रमाणे सूर्यग्रहणामध्ये आंघोळ केल्याचं पुण्य लागतं त्याला पर्वण काळ असं म्हटलं जातं, त्याच पद्धतीनं पुण्यतिथी किंवा वर्ष श्राद्धाच्या दिवशी गीतेमध्ये जाऊ 18व्या अध्यायामध्ये काम्यानाम कर्मणाम न्यास संन्यासक कवयो युधो या श्लोकावरती विवेचन करत असताना भगवान परमात्मा सांगतायत. काय सांगतायत तर काय बाबा
देहाची या गावा आलिया जन्म मृत्यूची या सोहळ्या ना म्हणून धनंजया जिया परी काल लाटीचे गेले न मोडेगा काही केले काळे गोरे पण फिटोने या पद्धतीने त्यातच पुढे गेलं की येतं काय आणि सोम सूर्य ग्रहणे येऊन करविती पारवणे माता पितर मरणे अंकित जे दिवस सोम सूर्यग्रहणे चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण ज्या पद्धतीनं म्हणजे रोजची आंघोळ करणं वेगळं आणि सूर्यग्रहात आंघोळ करणं वेगळं तसंच माता पितर मरणे म्हणजे मातृ आणि पितृ गेल्यानंतर त्यांची वर्ष श्राद्धाची तिथी आहे किंवा जाण्याची जी तिथी आहे त्या तिथीला आंघोळ करून अन्नदान पुण्यदान करण्याचं पुण्य हे त्या ग्रहणामध्ये जसं पर्व काळ असतो तसा पुत्रासाठी हा पर्व काळच गणला जातो. विठ्ठल कारण अवघे होती लाभ एकाया चिंतने नाम संकीर्तने गोविंदाच्या भगवंताच्या नाम संकीर्तनास यथेच असणारे पृथ्वी तलावरचे संपूर्ण लाभ जेवढी काही सुख आहेत तेवढी सगळी प्राप्त होण्याची काय असते शक्यता असते. म्हणजे काय शक्यता म्हणजे निश्चितता दिलेली आहे त्या ठिकाणी. अवघे होती लाभ एकाया चिंतने त्या चिंतनाने सगळेच्या सगळे लाभ होत असल्या कारण नामसंकीर्तन करण्याची प्रघात परंपरेनं काय झालंय वर्षाच्या दिवशी आजच्या ठिकाणी होणार आहे ज्ञानदान अन्नदान वगैरे वगैरे सर्व इथं केलं जाणार त्यांच्या प्रित्यर्थ असल्या कारणानं भावात्मक किंवा अंशात्मक भाग त्यांना तिथं प्राप्त होतो. कसा प्राप्त होतो तर ज्या पद्धतीनं आज 14वा पिंड दिला वर्ष श्राद्धाचा ती विधी झाली की आज त्यांचं काय होतं प्रेतातून पितृगणामध्ये काय होतं रूपांतरित होत असतं. आजच्या दिवशी तो आत्मा कुठं पोचला जातो वरती यम लोकामध्ये किंवा यम दरबारामध्ये आज त्याची काय होते पूर्ण वाट त्याला म्हटलं जातं. विशाल मार्गाचा जो प्रवास सांगितला गरुड पुराणामध्ये की 13व्याचा गोड जेवण जेवल्यानंतर जो प्रवास चालू होतो तो आजच्या दिवशी तिथं संपतो. मग येत किंचित आजच्या दिवशी त्यांना तिथे जर काही पुण्य कमी असेल तर त्या निमित्तानं किंबहुना एखाद्याला वाटतं का आपला मुलगा नोकर राहावा वगैरे वगैरे नाही वाटत. प्रत्येकाला अपेक्षा असते की उच्च पदावरती त्यांनी आरूढ व्हावं. जर प्रेम असेल तर काय असतं की त्यांना उच्च पदावरती आरूढ व्हावं ही प्रत्येकाची काय असते भावना असते. त्याच पद्धतीनं 84 लक्ष योनी आहेत. या योनींच्या भागातून जात असताना आपल्या गेलेल्या व्यक्तीला उच्चच्या उच्च योनी भेटावी उच्चतम योनी भेटावी त्यांना कष्ट वगैरे वगैरे कमी भेटावेत आणि त्यांची काय व्हावी अजून चांगली गती व्हावी त्या प्रित्यर्थ यत्किंचित गती होण्याकरता थोडस पुण्य कमी पडत असेल तर त्या योगानं अंशात्मक आज जे आपण इथं काय करणार आहे त्यातला थोडासा भाग त्यांना तिथं प्राप्त होतो त्या योगे त्यांची गती होण्याकरता मदत होते. विठ्ठल नवद्वारे पुढे देहीम नवद्वाराचं 9 छिद्राचं असणार हे शरीर आहे. या शरीराला किती छिद्र आहेत 9 छिद्र आहेत. 9 छिद्रापैकी एका छिद्रातून ज्याची जशी वासना तसा त्याचा प्राण जाण्याचा मार्ग. मग काय की शास्त्र पूर्ण विस्तृत सांगतं आपण शॉर्टकट मध्ये चलू की 9 द्वारापैकी एका द्वारातून आत्मा हा काय करतो पुढच्या प्रवासासाठी किंवा देहत्याग करून जातो. पण हे जात असताना लगेचच जातो युगपत असं होत नाही का तर सोबत जात असताना पंचतन मात्रा ह्या सोबत घेऊन जात असतो. म्हणजे आपण पाहतो की विज्ञान सांगतं की 2 तासाच्या हृदय काढा 3 तासाच्या डोळे काढा का तर तोपर्यंत आत्मा निघून गेला तरी बघण्याची शक्ती त्याच्या डोळ्यामध्ये आहे. एकदा का 3 तास झाले की ती डोळ्यातली शक्ती निघून जाते. 3 तासाच्या आतच काय काढायचं कारण जोपर्यंत तो आत्मा त्याचे पंचतन मात्रा काढून घेत नाही त्याचा लागणारा वेळ तो या अगोदर जर आपण काढून घेतलं तर ते जसं तसं पुढच्याला वापरता येतं. मग पंचतन मात्रा घेऊन हा आत्मा पुढच्या प्रवासासाठी जातो. यत किंचित जर एखाद्याचा पुनर्जन्म झाला तर त्याला एखाद्या जागेवरती जर आला तर त्याला आपला भास होतो काय किंवा मी इथं पहिल्यांदा आलो पहिल्यांदाच आयुष्यात आलेला असतो पण त्याला असं वाटत असतं की मी इथं आलो होतो. मग काय असतं की पंचतन मात्रा म्हणजे अनुभव जो मागच्या जन्माचा असतो फक्त बुद्धी वेगळी असल्यामुळे नवीन शरीरामध्ये ते फक्त लवकर समजत नाही. पण आता आत्म्याबरोबर तन मात्रा त्याच
राहतात. असा प्रवास करत असताना तो प्रवास आजच्या दिवशी वर्षाला तिथं पूर्ण होतो आणि यात किंचित गती होण्याकरता थोडंफार पुण्यबल कमी असेल तर ते आजच्या दिवशी प्राप्त होतं. या अनुषंगानं अभंगावरती आपण थोडंसं बोलू. अभंगावरती आमचं वाईट खोटं शक्यतो बोलणार नाही, परंतु मानवी बुद्धी असते. मानवी बुद्धीच्या ठिकाणी नाना प्रकारचे दोष असतात. खात्या अन्नाचे दोष, पित्या पाण्याचे दोष, रक्ताचे दोष, संगतीचे दोष, शिक्षकाचे दोष, वस्त्राचे दोष, राहत्या गावाचे दोष वगैरे वगैरे सगळे दोषांचं निराकरण करणं हे अशक्य कोटीतील गोष्ट आहे. म्हणून सर्वांची माफी मागून जे काही आज सद्गुरूंच्या कृपेने प्राप्त आहे त्यातला थोडासा भाग तुमच्या पुढे वाढण्याचा प्रयत्न करतो. तुकाराम महाराज अभंगामध्ये पितृऋणातून मुक्त होण्याची काय सांगतायत, त्यांची केलेली खटपट सांगतायत. तुकाराम महाराज सांगतायत की बाबा नो, मी पितृऋणातून मुक्त झालो, माझे झाले गयावर्जन. ठीक आहे, पण तुकाराम महाराज ऋण असतात तरी किती, कशी असतात, काय असतात याचा थोडासा विचार तुकाराम महाराजांनी देहावरती हात ठेवला. सांगितलं बाबा हा देह जो आहे हो असाच भेटला असं काही नाही. पाप पुण्य समान समी तैच पाविजे कर्मभूमी. या कर्मभूमीत जन्म घ्यायचा असेल तर पाप आणि पुण्य समान करून यावं लागतं. आणि हे सगळं होत असताना तिथं ईश्वरी इच्छाही असावी लागते. ईश्वरी इच्छा असावीच लागते. ईश्वरी इच्छेशिवाय जीव जन्म घेऊ शकत नाही. ईश्वर इच्छेशिवाय जीव जन्म घेऊ शकत नाही. मग देवानं दिलेला हा देह आहे. देवानं दिलेला हा देह आहे. देवे दिला देह भजना, देवानं दिला. ठीक आहे, देवानं देह दिला, परंतु हा काळाच्या सत्तेमध्ये चालवावा लागतो. काळाच्या सत्तेमध्ये चालवावा लागतो. भूतकाळ असेल, वर्तमान काळ असेल, भविष्य काळ असेल, या तीन काळाच्या सत्ता याच्यावरती चालतात. म्हणजे काळाची सत्ता त्याच्यावरती काय झाली, आरूढ झाली. मग देह हे धन. तरी पण आपण काय म्हणत असतो, माझ आहे, माझ आहे, माझ आहे. पण धन कोणाचं आहे, कुबेराचा. हा देह कोणाचा आहे, काळाचा. त्याच्यानंतर काळाची सत्ता दिली, पण देह निर्माण करण्याकरता पंचमहाभूताच्या मिलित सत्वंशापासून या देहाची निर्मिती आहे. पंचमहाभूताचं काय घेतलेलं आहे, मिलित सत्वंशापासून या देहाची. मग देह हा पाचाचा आणला उसना. 5 जणांकडून उसना आणला. मग 5 जणांकडून उसना आणला, त्याच्यावरती त्या पंचमहाभूताचंही ऋण चढलं. मग हे सगळ्यांची प्रकृतीची नियमावली झाली. पण ह्या स्थूल देहाला जन्म देण्याकरता एक काय लागतं, एक लागते माता, दुसरे लागतात पिता. मग माता आणि पिताच्या संयोगातून या देहाचा काय होतो, पिंड काय होतो, जन्माला घातला जातो. म्हणजे ईश्वरी इच्छेपासून ते माता पित्यापर्यंत जन्म झाला तोपर्यंत ठीक आहे. पण जन्म झाल्यानंतर संपतं का, नाही. जन्म झाल्यानंतरही समाजामध्ये वावरावं लागतं. तिथं समाज ऋणही चढतं. समाजामध्ये राहत असताना चांगल्या वाईट गोष्टी शिकाव्या लागतात. मग गुरुचंही ऋण असतं. आणि ह्या सगळ्यांची ऋण घेत 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 हा पिंड पोचला जातो. मग ह्या पिंडावरती असणारी ऋण न काढता साधना जर करत असाल तर साधनेला फल लवकर लागत नाही. विठ्ठल पारमार्थिक क्षेत्रामध्ये साधना करताय, दिवस रात्र माळा जपताय वगैरे वगैरे सर्व खटाटोपही झाला. परंतु पितृपुण्य जे आहे ते किंवा पितृऋण जे आहे त्याच्यातून उतराई होण्याचा यत्किंतही विचार मनामध्ये आला नाही. किंवा एक समाज ऋण आहे, समाज ऋणातून उत्तीर्ण होण्याचा यत्किंतही विचार मनामध्ये आला नाही. गुरुचं ऋण आहे, समाजाचं ऋण आहे, माता पित्याचं ऋण आहे, ऋषी मुनींचं ऋण आहे, वेदाचं ऋण आहे वगैरे वगैरे सगळ्या असणाऱ्या ऋणांचा विचार न करता आपलं जीवन यथेच्छ इच्छेमध्ये आपलं घालवणं चालू आहे. ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. की मेल्यानंतर परत कोण येतंय, कशासाठी येतंय बाबा. एकदा काय करायचं, कर्ज काढायचं, पण तूपच प्यायचं. तूप पेल्याशिवाय राहायचं नाही का. एक म्हणणार ह्याच द्यायचं होतं, म्हणजे त्याचं तसंच राहू दे. तो मेल्यावर तिथे सुटल नाही तर मी मेल्यावर त्याचं कर्ज फिटल. ऋणम कृत्वा घृतम पिबेत. बाबा ऋण करून तूप प्या, पण ह्या जगात आहे तोपर्यंत टामटिमीत राहा. काही माणसं अशीही जगतात. मग शास्त्राने त्यांचा संघ टाकायला सांगितला. पंचमहाभेदामध्ये स्वैराचार करणाऱ्याचाही संघ टाकला पाहिजे. स्वयेच्छेनं जीवन जगत असताना माणसाला कर्माचं स्वातंत्र्य असलं तरी गुरु आणि आई वडील सांगतात तसंच आचरण करावं. विठ्ठल विठ्ठल
असताना या सगळ्यांचा विचार करत तुकाराम महाराज म्हणले की साधनेचा परिपाक तर योग्य आहे, पण माझ्या जीवनामध्ये आई वडिलांची सेवा घडली नाही. गुरूंची तर सेवा घडली नव्हती. गुरूंनीही अशीच कृपा केली. सत्यगुरु राये कृपा मज केली परी नाही घडली. तिथंही सेवा करायला भेटली नाही. इच्छा नव्हती असं नाही, इच्छा भरपूर आहे, पण सद्गुरूंनी सेवा देणं घेताच अगोदरच देऊन टाकलं. तसंच आई वडिलांची सेवा करण्या अगोदर आणि आई वडिलांचं महत्व समजण्याच्या अगोदरच आई वडील निवर्तल्यामुळे पितृसेवा मातृसेवा ही खंडित झाली किंवा मनात इच्छा तशीच राहिली. त्याचं मर्म कळालं आणि तोपर्यंत त्यांनी देह ठेवलेला होता. या पद्धतीनं मनामध्ये खंत होती. पण ह्या देहावरती असणारे एक एक कर्ज उतरवतोय, पण पितरांचं काय कर्ज अजून उतरवत नाही. मग एक कर्ज कसं उतरलं? देवी दिला देह भजना उमटा. मग भजन माझं चालू आहे, त्याच्यामुळे देवाचं ऋण आपोआप कमी होत चाललेलं आहे. काळ सारावा चिंतने एकांतवासी. काळ चिंतनामध्ये जेवढा घालवचाल तेवढा तो काय होतो? ऋणमुक्त होतो. काळ सारावा चिंतने, चिंतनात धन्य धन्य तो काळ. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. म्हणजे तो काळ जो आहे तो काळाचं ऋण कसं उतरतं? तर चिंतनामध्ये जितका काळ जाईल तितकं काळाचं ऋण उतरत जातं. देह हा पाचाचा आणला उसना. मग काय? देह दहनानंतर पंचमहाभूत आपापलं तत्व काढून घेऊन जातात, त्यांचं ऋण तिथं संपतं. या पद्धतीने संपूर्ण परिपाक बघितल्यानंतर माता आणि पिता ह्या दोघांचं ऋण मात्र शिल्लक राहते. मग आता कसं करायचं? मग ह्या सगळ्यांचं ऋण असेल. मग तुकाराम महाराजांनी एकच विचार केला, ह्या देहाच्या संबंधाने सगळी ऋण आहेत. ह्या देहाच्या संबंधाने सगळी ऋण सांगितलेली आहेत. मग पंचमहाभूताचे पंचमहायज्ञ जे असतील दिवसभरातले, अग्निहोत्र असतील वगैरे सगळ्या जेवढ्या क्रियाशास्त्रामध्ये सांगितल्या त्या या देहाच्या कामाने सांगितले आहेत. मग सामाजिक ऋण असेल, गुरु ऋण असेल, पितृऋण असेल, मातृऋण असेल, समाज ऋण असेल, सगळीच्या सगळी ऋण एका झटक्यात उतरवतो. कशी? अभंगाच्या पहिल्या चरणात.
पदावरी दिला आपुलिये करी. एका झटक्यात सगळीच्या सगळी ऋण उठवून टाकली. पिंड नाम देह, हाताचा पिंड केला, त्याच्या हाचाच काय केला, एक पिंड केला आणि तो पदावरती वाहिला. पदावरती वाहिला, तो पदावरती वाहिला. पद म्हणजे पाय. मग कुणाच्या पायावरती वाहिला, तर बाबा भगवान महाविष्णूच्या पायावरती तो पिंड काय केला, मी वाहिला. पण कसा वाहिला, आपुलिये करी. कसा वाहिला, आपल्या स्वतःच्याच हातानं. स्वतःचं पिंडदान करता येतं, हो येतं. पुढचे करतील न करतील, आजकालची मोबाईलची पिढी, पुढचे पिंडदान करतील न करतील, मानतील न मानतील, कोण कुणाला मानायला तयार नाही. ऐकायला तर अजिबात. एखाद्याला चांगलं सांगायला जावं. एकदा स्वप्नील महाराजाला असंच माणूस भेटलं, म्हणले दारू पितो का, हो दारू पिणं वाईट असतं. बर, तुमचा आता महाराज आहे म्हणल्यावर सांगायचा धंदा. त्यानं आडकच घेतलं. मग स्वप्नील महाराज म्हणले अरे दारू पिऊ नको. का, म्हणजे नरकाला जाशील, नरकाला. ठीक आहे, मी नरकाला जाईल. ठीक. मग म्हणले तो खालच्या आळीचा पप्या माझ्याबरोबर असतो त्यो, ते म्हणले त्यो बी नरकाला जाईल पित असला तर, तो बी पितो माझ्या. ते म्हणले मग वरच्या आळीतल्या दुकानातला तो माणूस विकतो त्यो, ते म्हणले त्यो बी नरकाला जाईल. पिणाराही नरकाला, सोबत असणाराही नरकाला, विकणाराही नरकाला. मग चालते म्हणे, तिघ बी असल्यावर आम्हाला काय ताव देत. नरकात विकणारा बी आहे, सोबत असणारा बी आहे, मग नरकात राहायला काय जात आहे म्हणले. म्हणजे काय, कोण कुणाचं चांगलं ऐकायला तयार नाही. पिंड पदावरी दिला आपुलिये करी, स्वतःच्या हातानं दिला. स्वतःच्या हातानं हा पिंड नाम देह विष्णूच्या पायावरती दिला. विष्णूच्याच पायावरती का दिला, दुसऱ्याचे पाय दिसले नाही का तुम्हाला. खालचाळीला मसोबा होता, वरचाळीला देवी होती, सगळे देव होतेच. पण तुम्हाला नेमका पांडुरंग किंवा विष्णूच कसा दिसला, तर तुकाराम महाराज म्हणले कसं असतं की मोठ्याच्या नादाला लागलं की बारके ताप देत. मोठ्याच्या नादाला लागलं की बारके ताप देत. दृष्टांत सांगतो. एकाकडं एक 20 शेळ्या काय होत्या, शेळ्या घेऊन रोज जंगलामध्ये चारण्यासाठी जायचं आणि चारून येताना संध्याकाळी आपल्या घरी यायचं. सकाळी उठलं की शेळ्या सोडायच्या, भाकरी बांधायची, घेऊन जायचं, यायचं. त्याच्यावरती त्याचा उदरनिर्वाह चालायचा. त्याच्यामध्ये 3-4 शेळ्या काय होत्या, द्वाड होत्या. त्या कधी त्याचं ऐकत, ह्याच्या बांधाला जाऊ नको म्हणले त्याच्याच बांधाला जाऊन जातो. आता ह्याच्या घासाला तोंड लावू नको म्हणले त्याच्या घासच जाऊन खा. भांडणं बिनकामाची सगळी. अशा 2-3 शेळ्या. वैतागलं. त्या दिवशी काय भाकरी सोबत नेली नव्हती, पोटात भूक लागली आणि ह्या शेळ्या काय आवरणा त्या. मग त्यानं काय केलं, रागून शेवटी एक दगड उचलला, म्हणला हिच्या तोंडावरच एक टाकतो फटका, म्हणजे हे काय करेल जरा निवांत बस म्हणून दगड उचलला आणि भिरकावला. तसा दगड तोंडाला लागायचा लागला, पायाच्या नेमका गुडघ्या मर्मस्थानी लागला. गुडघ्याच्या बरोबर जॉईंटला लागल्यामुळं शिर्डी झाली लंगडी झाल्यानंतर जंगलामध्ये फिरली. पुढे कळप जातोय, माग शिर्डी हळूहळू येते, माग वळून पाहतोय, येते, हळू व्हाय नका, येते. चालला लक्षातनच गेलं भुक्याच्या ताब्यात ती एक शेळी माग राहिली. ती शेळी जंगलामध्ये तशीच, आणि हे कळप घेऊन घरी जेव्हा तशाच डालल्या, झोप. ते काय परत बघा गेलं. मग ती शेळी जी अरण्यात होती ती लंगत चालली. पळता तिच्या पायातून काय झालं, रक्त येऊ लागलं. आणि रक्त येता तिला तो घाव सहन होईना. आणि मग ती एका ठिकाणी बसली. नेमकी बसली जागा बघून बसली. तिथे एक सिंहाच्या पायाचा ठसा होता. कशाचा होता, सिंहाच्या पायाचा ठसा. रात्र झाली, श्वापद बाहेर निघाली, लांडगा आला, तरस आला, वगैरे सगळे एक बाहेर आले. शेळीच्या वासानं जवळ यायचे. नरड्याला दात लावणार याच्या अगोदर शेळी म्हणायची तू खा, पण मला आत्ताच सिंहानं लंगडं करून ठेवलंय. मला आत्ताच सिंहानं लंगड म्हणजे पुरावा आणि पायाचा ठसा. मग ते पायाचा ठसा बघायचा, वास घ्यायचा, सिंहाचाच आहे, नक
चला माघारी. असं करत करत सगळी श्वापद माघारी गेली. शेळी सकाळपर्यंत जिवंत राहिली आणि सकाळी नेमकं पहाटेच्या सुमारास सिंहच आला. काय आला? सिंहच आला. सिंहाला नराड्याला दात लावून द्यायच्या अगोदर शेळी म्हणली की रात्रभर तुमच्या पायाच्या ठशानं संरक्षण केलं आणि तुम्ही आल्यानंतर जर माझा जीव जात असेल तर तुमचा पुरुषार्थ काय कामाचा? सिंह म्हणला ते बी खरं आहे. इज्जत जाण्यापेक्षा तुझं घर कुठे आहे सांग. पाटकुळी टाकली घरी नेऊन सोडली. दृष्टांत संपला. हेच आहे. मग इकडे विष्णूच्या पायावरच का द्यायचं? त्याचं कारणच हे. 3दा पापणी फडकवली की 1 सेकंद होतो. 3दा पापणी फडकवा 1 सेकंद होतो. 60 सेकंदाचा 1 मिनिट होतो. 60 मिनिटाचा 1 तास होतो. 3 तासाचा 1 प्रहर होतो. 4 प्रहराचा दिवस असतो. 4 प्रहराची रात्र असते. अशा दिवस रात्री मिळून 15 काय होतो? 1 पक्ष तयार होतो. शुक्ल पक्ष, कृष्ण पक्ष. हे 15 दिवस मिळून 1 मास तयार होतो, म्हणजे 1 महिना तयार होतो. 3 महिन्याचा 1 ऋतू, 2 ऋतूचं 1 आयन तयार होतं. 1 दक्षिणायन, 1 उत्तरायन. 2 आयनांचं मिळून 1 वर्ष तयार होतं आपलं या मानवी देहाचं. 365 दिवस आपले, तो देवतांचा 1 दिवस असतो. म्हणजे आपलं 1 वर्ष ते देवांचा 1 दिवस. उत्तरायण हा दिवस, दक्षिणायन ही रात्र. मग असं आपल्या परिमाणानुसार 4,32,000 कलियुगाचं परिमाण आहे. त्याच्या डबल 8,64,000 द्वापार आहे. त्याच्या टिबल 12,96,000 वगैरे वगैरे, म्हणजे काय त्याच्या चौबल वगैरे असं सत्ययुगापर्यंत जातं. ही 4 युग एकदा फिरली की त्याला चतुर्युगी म्हणतात. 1 चतुर्युगी म्हणतात. अशा 71 चतुर्युगी झाल्या की 1 मन्वंतर होतं. 1 मन्वंतर होतं. अशी 14 मन्वंतर झाली की 1 कल्प होतं. काय होतं? 1 कल्प होतं. एका कल्पाचा ब्रह्मदेवाचा दिवस असतो आणि एका कल्पाची ब्रह्मदेवाची रात्र असते. तेवढाच त्याचा 30 दिवसाचा महिना असतो आणि 12 महिन्याचं वर्ष असतं. किती कल्प झाले? एवढे कल्प. आणि 1000 चतुर्युगी फिरल्यानंतर, 1000 चतुर्युगी फिरल्यानंतर त्याचं काय होत असतं की त्याचं आयुष्य हे काय होत असतं? पूर्ण होत असतं एका ब्रह्मांडाचं. 1000 चतुर्युगी फिरल्यानंतर. आता काय चाललंय? 7व्या मन्वंतरातलं हे 28वं युग चालू आहे आणि ब्रह्मदेवाची 51 वर्ष संपलेली आहे. अशा पद्धतीचं आत्ताचं कालगणना आहे. तर मग काय की मग तेवढी 1000 चतुर्युगी फिरल्यानंतर त्याचं आयुष्य संपतं. तेवढ्या वेळात फक्त नारायण एकदा पापणी हलवतो. विठ्ठल म्हणजे त्याचा पापणी हलवण्याचा टायमिंग हा 1000 चतुर्युगी फिरण्याचा आहे. एवढा त्याचा टायमिंग आहे. मग किती वाऱ्या केल्यानंतर तो प्राप्त होईल? आपल्या किती वाऱ्या झाल्या म्हणजे त्याच्या ह्यानं किती जण द्यायला पाहिजे तुम्हाला? आपला 1 दिवस, आपलं 1 दिवस म्हणजे त्यांचा 1 सेकंद सुद्धा नाही. कुणाचा? ह्या बारक्या देवांचा, इंद्रचंद्र वगैरे, म्हणजे त्यांचा आपलं 1 वर्ष तर त्यांचा 1 दिवस आहे. 1 दिवस. मग 1 वर्षभर नामस्मरण केलं इंद्रदेवाचं म्हणजे त्याला वाटतं की 1 दिवसभर बसा. मग त्याला प्राप्त करण्याकरता योगियांच्या ध्यानी ध्याता ना तुळसी, तो योगियांच्या ध्यानालाही येत नाही. त्याचं कारणच आहे की त्याचा काल फार मोठा आहे. मग काय केलं? मग वैकुंठीचा देव आणला पुतळा. संत सज्जनाने आपल्यासाठी तो काय केला? सहज आणि सोपा केला. नामसंकीर्तन साधन पैसे. मग तो सोपा केला आणि त्याला डायरेक्ट पंढरपूर मध्ये उभा केला. मग उभा राहिलाय तर मग त्याच्या पायावरतीच मी हा पिंड नामदेह ठेवला. त्याच्यामुळं पिंड पदावरी तिला आपुली करी. त्याचा परिणाम काय झाला? अभंगाचं 2रं चरण. माझे झाले दयावर गेले,
सांगतायत तुकाराम महाराज की माझे झाले गयावर्जन फिटले पितरांचे ऋण, त्याचा परिणाम. पण तुकाराम महाराज तुम्ही पिंडनाम देह व्हायला पंढरपूर मध्ये आणि गयावर्जन झालं म्हणता. गया तर तिकडं बिहार मध्ये, गया स्थान तिकडं, पण तिकडं न वाहता तुम्ही व्हायला इथं. मग काय तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव, तो असणारा तोच हा आहे. त्याच्यामुळं त्याच्या पायावरती व्हायला काय आणि याच्या पायावरती व्हायला काय, एकच माणूस आहे. म्हणजे फलटण मध्ये पत्रिका दिली काय आणि घरी येऊन पत्रिका दिली त्याच माणसाला पोचली. तसंच आहे पांडुरंग आहे, तोच तो भगवान परमात्मा. ज्यानं तिथं गयेमध्ये ज्या पदावरती पिंडदान करतात तोच पाय इथं पंढरपूर मध्ये आहे. मग पिंड नाम देह हा संपूर्ण पांडुरंगाच्या चरणावरती वाहिला. पांडुरंगाच्या चरणावरती वाहिला त्याचा थोडासा अर्थ असा काढू आपण की ज्या वेळेस आपण देहावरती तुलसी पत्र ठेवतो, तुलसी पत्र ठेवलं जात, त्यावेळेस हा देह देवाला दान केलेला असतो. सत्यनारायण पूजा करता सगळे झोपले का जागेत माग सगळे इकडे, दुपारचे झोपले काय? सत्यनारायण पूजा केली का बघितली कधी? शिराप्रसाद पंचामृत त्याच्यात काय टाकते? तुळशीचं पान. तुळशीचं पान टाकलं म्हणजे कोणाला दिलं? देवाला. मग तुळशी पत्र ज्याच्यावरती ठेवलं जात ते देवाला दिलेलं असत. मग ज्यानं ज्यानं या देहावरती तुळशीची माळ घातली तो देह कुणाचा झाला? कुणाचा झाला? देवाचा. मग देवाला दिलेल्या देहानं संसार करता येतो? देवाला दिलेल्या देहानं आता तो दान केला, मग दान केलं नाही त्या परत त्याच्यात काय काम करता येते नाही. त्याचं एकच काम राहिलं, गोविंदासनी गोविंद श्रेणी, त्याचं एकच काम राहिलं. पण आपलं तसं नसतं. देहावरती तुळशी पत्र ठेवलं म्हणजे देह देवाला देऊन टाकला. योगक्षेमम वहाम्यहम, मागे पुढे उभा राहे सांभाळी भगवान परमात्मा त्याचं रक्षण करत असतो. त्यात काय विशेष नाही. विठ्ठल विठ्ठल गया पिंड प्रदानाश्च त्रिभी पुत्रस्य पुत्रता. गरुड पुराण सांगतं की गईला जाऊन पिंडदान अवश्य केलं पाहिजे. तिथंच का केलं पाहिजे? त्याच्या मागे एक आख्यायिका आहे की गयासूर नावाचा असणारा दैत्य हा ब्रह्मदेवाची तपश्चर्या करतो आणि ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यानंतर त्यांना सांगतो की मला अमर व्हायचं आहे. अमर व्हायचंय. अरे बाबा, देहाचे कोण जर 14 जाती, माझीच भरोसा नाही किंवा माझीच मीच अमर नाही, मग मी स्वतः अमर नसताना तुला अमर व्हायचं वरदान कसं देऊ? तिथं मी काय असमर्थ आहे, दुसरं काहीतरी माग. मग अमर व्हायचं असेल तर काय करावं लागेल एवढं तरी सांगा. मग त्यांनी सांगितलं की बाबा तू 100 यज्ञ कर, 100 अश्वमेध यज्ञ कर. त्या पुण्यानं प्रतापानं तू काय करू शकतो? इंद्र पदावरती आरूढ होऊ शकतो आणि इच्छित काळ तू अमृत सेवन करू शकतो. अमृत पिल्यानंतर तू अमर राहशील. मग अमृत पिण्याकरता स्वर्गात जावं लागेल. स्वर्गात गेल्यानंतर तुला असं अमृत कोणीही देणार नाही. जोपर्यंत तू इंद्राच्या आसनावरती बसत नाही तोपर्यंत अमृत पिता येणार नाही, कारण इंद्राच्या अधीन आहे. मग इंद्र होण्याकरता 100 अश्वमेध यज्ञ कर, पण भूमी कशी पाहिजे? तिथं परत कोणी विक्षेप नाही केला पाहिजे वगैरे वगैरे. मग त्यानं काय केलं? स्वतः विशाल देह आकार केला आणि स्वतःच्या पोटावरती, छातीवरती, पोटावरती काय केलं? अंगावरती त्यानं काय सांगितलं की याच्यावरती 100 अश्वमेध यज्ञ करा. मग 100 अश्वमेध करत असताना त्यातले 99 पूर्ण झाले आणि एक राहिला असताना त्याला तो यज्ञाचा दाह सहन होत नव्हता. म्हणून तसाच मृत्युंजय म्हणजे ब्राह्मण मंडळी सह सगळ्या सामानासह उठून पळणार. एवढ्यात भगवान नारायणाला कळलं की हा उठण्याच्या नादात दिसतोय. 100वा यज्ञ पूर्ण व्हायच्या अगोदर जर हा उठला तर ते असणार पाप, देवतांना असणारा भेटणारा क्षोभ, त्यानं होणारे प्रकृती मिळवणारा बिघाड हा थांबवण्याकरता अतिशय वेगानं भगवान नारायणाने काय केलं? त्याच्या छातीवरती पाय दाबला आणि त्याला तसा दाबून
धरला. भगवंताचा पाय लागल्याबरोबर अंगामध्ये शीतलता आली. भगवंताच्या चरण कमलाचा प्रताप आहे, अंगामध्ये शीतलता आली, दाह निवाला आणि जसा शांत थंड पडून राहिला. यज्ञ झाल्यानंतर भगवान म्हणले आता माग काय मागायचंय? तर म्हणले तुमचा पाय असाच माझ्या छातीवरती राहू द्या आणि जे कोणी इथं येऊन माता आणि पितरांचं श्राद्ध करतील, पिंडदान करतील, त्यांना पितृणातून मुक्त करा, हा आशीर्वाद मात्र द्या. तेव्हापासून गईला पिंडदान करण्याचा काही प्रघात आहे. मग तो असणारा नारायणाचा पाय तोच इथं पंढरपुरामध्ये पांडुरंगाचा आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतायत की गया पिंड प्रदानास्य किंवा ते जे आहे पिंड पदावरी, मग विष्णूच्या पायावरती दिला. मग विष्णूच्या पायावरती दिल्यामुळे माझे झाले गयावर्जन, फिटले पित्रांचे ऋण. एवढं सगळं करण्यासाठी अजून काय केलं? अभंगाचं तिसरं चरण. केले काय केलं तर केले कर्मांतर, बोंब मारिली हरिहर. केले कर्मांतर, हो कर्मांतर. कारण का? कर्म जे आहे तेच कारण आहे जन्म घेण्यासाठी आणि कर्म हेच कारण आहे मोक्ष मिळण्यासाठी. कर्मानेच मोक्ष प्राप्त होतो आणि कर्मानेच बद्धता येते. मग जीवनामध्ये कर्म करत असताना माणसानं कर्म असं करावं की ते कर्म फिरून आल्यानंतर म्हणजे भोग घेण्याकरता परत मागल्यानंतर माणसाला सुख व्हावं किंवा पाहिल्यानंतर बरं वाटावं की हे मी केलं बरं का, त्याचा परिपाक आज मी भोगतोय. नाहीतर काही कसं असतं की कर्म जे आहे ते कसं असतं मांजरासारखं असतं. मांजरासारखं घरात एखादं मांजर असू द्या, मांजर पाळत असताना तुम्ही मांजर पहा, एखाद्याला वैताग आला, रोज येते दूध पिते, रोज येते दूध पिते, मग आज काय करू, या मांजराला पिशवीत घालू आणि कुठेतरी नेऊन. मग रोजचं कर्म ताप देते किंवा रोजचं मांजर ताप देते म्हणून त्याला पिशवीत घातलं आणि ते कुठेतरी नेऊन सोडलं आणि माघारी असतो परत दारात मांजर उभं का, ते परत जात. तुम्ही किती बी लांब सोडा, ते वास काढत परत माघारी येऊन उभं. कर्म जे आहे तसंच आहे. तुम्ही किती लपवून करा, कसंही करा, ते भोग घेण्यासाठी परत येणार आहे. मग तुम्ही पाप कर्म लपवून केलं तरी ते सुद्धा भोग घेण्यासाठी परत येणारच आहे आणि पुण्य कर्म केलं तरी ते भोग घेण्यासाठी येणारच आहे. मग कर्म करत असताना माणसानं कर्माची काय केली पाहिजे, सूचकता निर्माण केली पाहिजे. कारण देहाची या गावा आलिया, देह नावाच्या गावात आल्यानंतर त्याला कर्म सुटलेलं नाही. मग काय, कर्म तर करावंच लागणार आहे. मग कर्म केल्यानंतर एक तर पाप तयार होईल नाही तर पुण्य तयार होईल. मग परत त्याचा भोग भोगण्याकरता जन्म घेणे लागे. परत एकदा तो भोग घेण्याकरता परत यावंच लागणार. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी. शेष चक्र जर तोडायचं असेल तर कर्मामधली असणारी बारीकता अगोदर तपासून पाहिली पाहिजे. मग ते कसं केलं पाहिजे म्हणजे काय, कर्म करत असताना न जाणता केलं तर ते बाधक ठरतं आणि कर्म जाणून केलं तर ते साधक ठरतं. विठ्ठल सांगतो म्हणजे लक्षात येईल. रस्ता गेला, हायवे पंढरपूर
पंढरपूरचा हायवे गेला. गेल्यानंतर एकाची जमीन त्यात जाऊ नाही पण गेली, जमीन जाऊ नाही पण गेली. आणि गेल्यानंतर पैसे आले. अगोदरची परिस्थिती वेगळी, पैसे एकदम आल्यामुळे परिस्थिती वेगळी. एवढ्या पैशाचं करायचं काय म्हणून एक माडी बांधली, तरी पण शिल्लक राहिले म्हणून एक गाडी घेतली, तरी पण शिल्लक राहिली म्हणून एक सोन्याची साखळी केली, वगैरे वगैरे सगळं केलं. आणि येऊ नाही आंब्याचा सीझन आला. ना आंब्याचा सीझन आल्यानंतर आंबा खायचा ठरला. पण आता पहिल्यासारखा आहे का रेट कमी होतो थांबा, आता आपल्याकडे माल भरपूर आहे. त्यामुळे पहिल्याच वेळेचा आंबा घ्यायचा, भले 1000, 1500, 2000 का जाईना पण घ्यायचा. मग पलटणला आला तो विचारपूस केली, म्हणजे अजून आंबे आले नाहीत, अजून तिकडेच आहेत, अजून तिकडे यायला पुढच्या आठवड्यात जाईल. मग घरी आला, म्हटलं आता पहिलाच बंगला, पहिल्याच बंगल्यात पहिलाच आमरस खायचा, पण आता आंबा तर लांबलाय. मग आपल्याकडे गाडी पण आहे, चालवा येत नाही तो विषय, पण आपल्याकडे आता गाडी आहे. मग न पाहता एक ड्रायव्हर तयार केला. म्हणला आंबा आणायचा तो देवगडवरूनच आणायचा, हापूस, त्याशिवाय दुसरा खायचा का. आता आपल्याकडं माल असल्यावर ताल. मग गाडी फुल केली, डिझेल गेला, देवगडला गेला. मार्केट उघडायच्या आधी पोहोचला. मार्केटमध्ये ह्याला विचारतो त्याला विचारतो, हा आंबा कसा आहे, तो आंबा कसा आहे, वास घेऊन बघितला, म्हणजे साखरेसारखा आहे का, पाकासारखा आहे का, गुळासारखा आहे, सगळं विचारून घेतलं. तशा 2 पेट्या गाडीमध्ये टाकल्या, दोन्ही पेट्या माग गाडीमध्ये टाकल्या आणि बसला मध्ये, ड्रायव्हर पुढे, दोघं चालले. एक 15-20 किलोमीटर असतो काय, गाडीच्या काचा बंद, एसी चालू. मग हळूहळू त्या आंब्याचा वास सगळ्या गाडीत झाला. आंब्याचा वास जसा येईल तसा याच्या नाकाला सहन होईना. नाकापासून सगळं कुठं गेलं, मनात गेलं की एक तरी आंबा खाऊन बघावा. असं काय लागलं, वाटावं लागलं. आणि वाटता 2 मन तयार झाली, एक चांगलं मन आणि एक वाईट मन. चांगलं मन म्हणायचं घरी जाऊ, आंबा धुऊ, बेडवरती बसू, चाकून चिरू, व्यवस्थित सगळ्याबरोबर खाऊ. आणि दुसरं मन म्हणायचं घरी जाऊन खायचं आहे, हिथं एक खाल्ला म्हणून काय बिघडतं. दोघांची भांडणं चालू झाली. चांगलं मन म्हणतंय खाऊ नको, वाईट मन म्हणतंय एक खाल्ला म्हणून काय होतंय. दोघांची भांडणं चालता त्यातलं कुठलं जिंकलं, वाईट मन जिंकलं. मग त्याने काय केलं, बॉक्स मध्ये हात घातला आणि एक आंबा काढला. त्याच्यावर पांढरी पावडर होती वगैरे, पुसल्यानंतर ड्रायव्हरकडे पाहतोय, त्याच्या आंब्याकडे पाहतोय. ह्याला देऊ का नको, म्हणजे ते गाडी चालवते का आंबा खायला जाऊ दे, त्याला काय म्हणाय नको. मग त्यानं काय केलं, आंबा असा तोंडामध्ये असं फाडणाऱ्या वेळेला विचार केला की आंबा हापूस आहे. एक तर ह्याला इतक्या लांब आलो. मग आंबा वाया जाऊन द्यायचा, आंबा अजिबात वाया जाऊन द्यायचा, एक टिपका पण खाली पडला नाही पाहिजे. मग काय केलं, आंबा घेतला आणि त्याचं माप घेतलं, तोंडाचं माप घेतलं. म्हणला इथं बसतोय, हितनं एवढाच खाली सरकवावं लागेल, हितनं एवढं 4 बोटाचं सरकवावं लागेल. मग आंबा ठेवला तोंडात आणि असा वरनं दाबला, तसा इथं अडकला, तसा माग गाडीत. ड्रायव्हर म्हणला टायर बियर फुटला काय म्हणून, आत कसा आवाज येतो, मागं बघतो तर ही मागं सीटवर उलट पलत. ड्रायव्हरनं गाडी शेजारी घेतली, त्याला बाहेर वाढला, खाली वाकवला, वरनं एक टाकला, बुक्का टाकला, तसा आंबा म्हणला बस आंबा खायची हिच्याच भेटली. म्हणला हे सगळे आंबे घरी जाऊन मारता का लेकर बाळ, हे मारणारे आंबे खाली टाकापर्यंत. म्हणला बॉक्सच्या बॉक्स. ते ड्रायव्हर म्हणला आंबा वाईट नाही, तुला खायची अक्कल, आंबा वाईट नाही तुला खायची. तसं कर्म बाधक नाही, कर्म जाणून केलं की साधं ठरतं. विठ्ठल कर्म करत असताना कसं करायचं, अवघे कर्मी ब्रह्मार्पण बुद्धीनं करायचे. मग ब्रह्मार्पण बुद्धीनं केलेलं पाप आणि ब्रह्मार्पण बुद्धीनं केलेलं पुण्य हे सगळं त्याच्याकडे जातं. एकदा तुळशी पत्र देहावरती ठेवलं की हा देह त्याचा काय झाला, पाहे पाधुजेचे चिरकुट राया कष्ट तैसा मी एक. एकदा त्याची मुद्रा पडली मग कुठलंच करणं बाधत नाही. केले कर्मांतर, कर्मामध्ये
अंतर केलं. पहिलं जे संसार करत होतो तो संसार करत असताना बुद्धी देहावरती होती, पण आता बुद्धी संसारातली बुद्धी कडून परमात्म्याच्या पायावरती लावल्यामुळं करत असणारा संसारही परमार्थ झाला. करत असणारा संसारही परमार्थ झाला. कांदा मुळा भाजी संपूर्ण शेत नांगरलं तरी नामस्मरण चालू असल्यामुळं ते सगळं शेत कुणी नांगरलं? ईश्वर बुद्धी असल्यामुळे कुणाच झालं? भगवान परमात्म्यात झालं. सगळीच्या सगळी कर्मामध्ये शुद्धता आली. जे अगोदर स्वबुद्धीनं करत होतो ते परमात्मा बुद्धी केल्यामुळं केले कर्मांतर कोंब मारिली. मग त्याच्यासोबत कर्मांतर केलं म्हणजे नुसतंच बुद्धी बदलून चालत नाही, त्याच्यासोबत बोंब मारिली. गोविंदासनी गोविंद किंवा उठता बसता जळता काढता सगळीकडं सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सगळ्या क्रिया करेपर्यंत विठ्ठल 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 बोंब मारिली हरिहर भगवान परमात्म्याचं नामस्मरण चालू असल्यामुळं आणि इकडं कर्माची बुद्धी पलटल्यामुळं ते काय झालं? ते साधक ठरलं आणि त्याच्यामुळं त्या योगे काय झालं? अभंगाचं शेवट. तुका म्हणे मारे तुका तुका म्हणे मारे यांच्या जीवनामध्ये भूमीचे मार्दव सांगे कुंभाचे लवलव तैसे आचार गौरव सुकुलनाचे या पद्धतीनं रामायणामध्ये एक प्रसंग येतो. लंका दहन झाल्यानंतर लंकेवरती विभीषणाचं राज्य सुरू झालं आणि सगळेच्या सगळे पुष्पक विमानामध्ये बसून अयोध्येला येत असताना प्रभू रामांनी इच्छा व्यक्त केली की ऋष्यमुख पर्वतावरती थांबा, मला माता अंजनीचं काय घ्यायचंय, दर्शन घ्यायचंय. प्रभू रामाची इच्छा म्हणून सर्वांनी काय केलं की अनुमोदन दिलं, आपण इथं थांबू. मग पर्वतावरती उतरल्यानंतर पहिल्यांदा माता अंजनीने दर्शन घेतलं, भगवान श्रीरामांनी दर्शन घेतलं. प्रेमाच्या गोष्टी चालू होत्या, सगळेजण शेजारी बसले होते. मग एक एक प्रसंग सगळेजण सांगत होते की हनुमानाने एका उडीमध्ये समुद्र पार केला, लंकेचा शोध लावला वगैरे वगैरे सगळे एक एक प्रसंग सांगत असतात. सुग्रीवही सांगतायत. सगळे एक एक प्रसंग ज्याला जसा आठवतो तसं ते अंजनी माताला सांगतायत. आणि सांगता सांगता की प्रभुराम श्रीरामांनी सेतू बांधण्याकरता घेतला, सेतू बांधून झाला आणि नंतर ते युद्ध झालं असं सांगत असताना एकदम अंजनी माता उठली आणि पटा 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 मारुतरायांच्या काय लागली? मारायला लागली. मारुतरायाला मारलं. कोणालाच काही समजना गेले की एवढा असणारा महाबली पण गपचूप मार खात होता. आई मारत होती, तो मार खात होता. कुणी मध्ये जाण्याचं धाडस करत नव्हतं, कारण ती हनुमानाची आई होती. आई साध्याची नव्हती, हनुमंताची आई होती. मग प्रभू राम उठले, हात धरला, आईला म्हटले की एवढं काय झाले मारुतीला मारायला. मग ते सांगितले
काय की एवढा त्रास तुम्हाला होईपर्यंत हा जर तुमचा भक्त होता, तुमचा दास होता, तर ह्यानंच जाऊन का नाही इथं आणि डंका उचलून तुम्हाला तिकडे जाईपर्यंत एकटाच सगळ्याला मारू शकत होता? त्यावेळेस छाती ठोकून सांगते, माझ्या दुधाची प्रौढी कळीकाळाची नरडी फुडी, ते तर रावणाधिक बापुडी भुंगरीवेडी भुंग्यासारखी दाबून मारायला पाहिजे होती सगळीच्या सगळी. तुम्हाला एवढा त्रास होईपर्यंत हा गप्प बसलाच कसा, म्हणून मी याला मारते. त्यावेळेस माता प्रभू राम प्रभू म्हणले की माझी आज्ञा नव्हती म्हणून तो शांत होता. मी जर त्याला म्हणलं असतं त्यानं नसतं केलं का? म्हणजे काय की स्वतःच्या दुधाची किंमत ही आईला माहित असते. तसं प्रत्येकाला भूमीचे मार्दव सांगे कोंभाची लवलव, म्हणजे की प्रत्येक जमिनीतून निघणारा कोंब हा जसा आपल्याला कळतो की ह्या वेळेस बाजरी चांगली आली बरं का, ह्या वेळेस गहू चांगला आला बरं का, तसंच आपल्या घरामध्ये जन्मलेलं अपत्य हे सुद्धा सुकलीन आहे हे आपल्याला तवाच कळतं. त्याच पद्धतीने यांच्या घरामध्येही चालत असणारा हा वारसा असाच भगवान पांडुरंगाची कृपा राहो. अण्णांच्या मागेही त्यांना अखंड म्हणजे सेवा करण्याचं काय भेटो, सामर्थ्य भेटो, आणि अण्णा गेल्याचं दुःख त्यांना काय हो पत्नी पडावं, यासाठी मी आता ही 2 शब्द बोललो. तुकाराम महाराज अभंगामध्ये सांगतायत, काय सांगतायत की बाबांनो, कर्म करत असताना माणसानं जाणून केलं पाहिजे. ते काय केलं पाहिजे? समजून उमजून केलं पाहिजे. करायचं म्हणून करायचं नाही. नित्य नैमित्तिक काम्याने प्रायश्चित्त चारी कर्माचा परिपाक आपल्या जीवनामध्ये असतो. मग कोणतं कर्म कधी करायचं, कोणतं कर्म कधी नाही करायचं, या पद्धतीचा विचार आता मांडण्याचा वेळ राहिलेला नाही. परंतु ह्या सर्वांच्या याच्यामध्ये असणारा हा देह नावाची जी मधली शृंखला आहे, या संबंधाने सर्व घटना घडत असल्या कारणानं हा देह नावाचा पिंड जर परमात्म्याच्या पायावरती वाहिला, तुम्ही डोळे घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख, कान भरून या ऐकले कीर्ती, मज विश्रांती देवा, डोळे भरून या. म्हणजे काय की हातानं पायानं डोळ्यानं जेवढं भगवंताचं सुख घेता येईल तेवढं घेतलं. त्याचा परिणाम असा झाला, माझे झाले गयावर्जन. त्याचा उत्तरार्धात फिटले मित्रांचे मित्रही अखंड सर्व काळ ही काय झाली, गोलोक धावामध्ये स्थित झाली. कारण एक जरी नामधारक कुलामध्ये जन्मला तर त्याची सर्वच्या सर्व 42 पिढ्यांचा उद्धार होतो, हे भागवतामध्ये सांगितलेलं आहे. या पद्धतीनं मग तुका म्हणे, माझे भार उतरले ओझे. अध्यात्म हे व्यसन लावून घेणाऱ्याला चांगलं आहे. व्यसन हे अध्यात्माचं लागलं तर चांगलं आहे, त्यांना माणूस सुधारतो, बिघडत नाही. बाकीची व्यसनं लागली तर माणूस बिघडण्याची शक्यता आहे. पण अध्यात्माचं वचन असं आहे की माणूस त्याच्या मर्यादा पाळतो म्हणजे पाळतो, आणि मर्यादित असणारं जीवन चरित्र हेच समाजामध्ये सुंदर आणि सुबक दिसत असतं. मर्यादा सोडलेला मनुष्य हा समाजामध्ये कसा दिसतो? कोडियाचे गोरेपण, तैसे अहंकारी ज्ञान. ज्या पद्धतीने एखाद्या माणसाचं गोरं अंग चांगलं दिसतं पण कोड पडलेलं गोरं अंग जसं बघू वाटत नाही, तसं समाजामध्ये मर्यादा सोडलेली माणसंही काय असतात, त्रास देणारी असतात. मर्यादा संपन्न समुद्र आहे. समुद्राच्या तीरावरती गेल्यानंतर फोटो सेशन तुम्ही करता बीच वरती जाऊन, का तर समुद्र मर्यादामध्ये आहे. ज्या दिवशी तो सुनामीच्या लाटा घेऊन येतो त्या दिवशी तुम्ही सगळं गबाळ गुंडून पळायला सुरुवात तर तकात त्याची मर्यादा सुटली आणि तो काय झाला, विध्वंसक झाला. तसं माणसाचं आहे, ज्या दिवशी मर्यादा सोडली त्या दिवशी चरित्राचं काय झालं, विध्वंसक स्वतःच चरित्र करून घेतो. म्हणून मर्यादित असणं चांगलं आहे. मग मर्यादा संपन्न जीवन हे अध्यात्मातून तयार होतं. म्हणून अध्यात्माचं व्यसन असलं पाहिजे, दुसरी व्यसन नसली पाहिजेत. व्यसनमुक्त संघ असणारा आपला बंडदात्या महाराज कराडकर आदरणीय यांच्या व्यसनमुक्त संघाची कॅलेंडर इथं ठेवलेली आहेत. ज्या कोणाला पाहिजे असतील तर त्यांनी घ्या. या पद्धतीने अभंगाचा परिपाक संपलेला आहे. पिंड पदावरी तिला आपुली करी, माझे झाले गयावर्जन, फिटले पितरांचे ऋण. भगवान परमात्म्याच्या असीम कृपा आशीर्वादानं 4 शब्द तुम्हाला सांगण्याचा योग प्राप्त झाला. त्यातील काही घटक जे बुद्धीच्या दोषामुळे जर चुकीचे असतील, अभंगाचा सारांश चुकीचा निघाला असेल तर ती माझी चुकी आहे. बाकी सर्व गुरुवांच्या चेहऱ्यावरती पांडुरंगाच्या नावात समर्पित करून या ठिकाणी वाणीला विराम देतो.